मोठ्या प्रमाणामध्ये या बहिणी रस्त्यावर उतरल्यानंतर पुढं काय आपलं खरं नाही. कारण लोकसभेमध्ये त्यांनी असंच खोटं नाटक सांगून, खोटं नरेटिव्ह पसरवून, अमकं होणार, तमकं होणार, हे होणार, ते होणार करून काही लोकांना दिशाभूल केली, काही लोकांची मतं मिळवली. परंतु एकदाच माणूस फसतो. त्यांना वाटलं पुन्हा आपण या विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी देखील या चांगल्या योजनेमध्ये खोडा घातला तर योजना रद्द होईल. पण मला सांगा माझ्या बहिणींनो, आपल्याला एवढंच सांगतो की या अशा सावत्र भावांना, कोल्हापुरी खोडा घालणाऱ्या या सावत्र भावांना कोल्हापुरी जोडा तुम्ही दाखवणार की नाही? दाखवणार की नाही? आणि म्हणून असाच जोडा दाखवायला लागेल तर ते पुन्हा तुमच्या मध्यामध्ये येणार नाही. किती काही केलं तरी सुद्धा तुमची ही लाडकी बहीण योजना रद्द होणार नाही म्हणजे नाही. आणि आम्ही जे बोलतो ते करतो, जे करतो ते बोलणार, जे करणार तेच आम्ही बोलणार. खोटं आश्वासन आम्ही कधी देणार नाही, दिलं नाही. आणि म्हणून यामध्ये आज आपण पाहिलं तर ज्या दिवशी रक्षाबंधनच्या 2 दिवस अगोदर 17 तारखेला या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. पण आम्ही सांगितलं होतं की खाती बरोबर चालतायत की नाही, बँक अकाउंट ते तपासून घ्या. मला आनंद आहे, समाधान आहे. आमच्या या महिला बाल विकास कल्याण विकास विभागाचा आमचे अदिती तटकरे मंत्री आहे, अनुप कुमार त्याचे सचिव आहे. या सर्व सर्वांनी टीमने मिळून 14 तारखेपासूनच खात्यामध्ये पैसे जाऊ लागले. एक समाधान झालं, एक आनंद झाला की अशा प्रकारचं काम या ठिकाणी सरकार करते. आणि म्हणून त्यावेळेस देखील आम्ही अनेक कार्यक्रमाला गेलो. त्यावेळेस पाहिलं की ज्या महिलांच्या चेहऱ्यावरचा उत्साह पाहिला की त्यांनाही, तुम्हालाही वाटलं नसेल की आपल्या मोबाईलवर मेसेज येईल, पण मोबाईलवर मेसेज आला, माझ्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले. आज 1,10,00,000 माझ्या बहिणींच्या खात्यात हे पैसे जमा झाले. हे आजवरच्या इतिहासातलं पहिलं काम आहे. पहिलं काम आहे की अशा प्रकारचा निर्णय सरकारने घेतला तुमच्यासाठी. आणि म्हणून आज मी जेव्हा आम्ही महिलांशी संवाद साधतो, बहिणींशी संवाद साधतो, तेव्हा त्यांना विचारतो काय करणार. खरं म्हणजे हे 1,500 रुपये जे आहेत, कोणी म्हणतं माझ्या घरात माझ्या मुलाला कपडे घेईन, मी नवीन एक साडी घेईन, माझ्या घरातल्या परिवारातल्या लोकांना कपडे घेईन, खायच्या वस्तू घेईन, कोणी म्हणतं माझा छोटा व्यवसाय